स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन एपिसोडमध्ये। तर आज आपण ट्रेन करणार आहे बायसेप। बायसेप हा तर सगळ्यांचा आवडताच मसल आहे, त्याच्यामुळं मला देखील खूप एक्साइटमेंट असते बायसेप ट्रेन करण्याची। तर आपण आज बायसेपचे वेगवेगळे प्रकार बघणार आहे जिममध्ये। आपण थोड्याच वेळात जिमसाठी निघणार आहे। तर सुरुवातीला मी जे रुटीन डेली फॉलो करतो त्यानुसार मेडिटेशन त्यातलं एक रुटीन आहे। तर मी डेली 15 मिनिटं मेडिटेशन करतो, त्यानुसार आज देखील करणार आहे। तर तुम्हाला देखील मी हे मेडिटेशन कशा प्रकारे करतो ते दाखवतो। आणि जिमला जायच्या अगोदर मी जे फ्रूट्स वगैरे घेतो ते देखील आपण आज बघणार। हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बायसेप वर्कआउट हा कायमच नेक्स्ट लेवल असतो, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। मेडिटेशन संपलेलं आहे आता आपलं। इतकं फ्रेश वाटतं आणि एनर्जेटिक वाटतं। तुम्ही देखील मेडिटेशन हे इम्प्लिमेंट करा। मेडिटेशन हे सर्वांनी केलंच पाहिजे। आता आपण घेणार आहे, म्हणजे जिमला जायच्या अगोदर मी जे मील घेतो ती तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लगेच जिमला निघणार आहे। ओके, तर मी डेली रुटीनमध्ये एक संत्री आणि एक सफरचंद ॲड करतो, ज्याच्यामुळे जिममध्ये गेल्यानंतर ना आपल्याला एनर्जीची कोणतीही कमी पडत नाही। सफरचंदामध्ये जास्त करून फायबर असल्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं राहतं। मी आता कोणत्याही प्रकारचं म्हणजे ते प्री वर्कआउट वगैरे घेत नसल्यामुळे मी हे नॅचरली फूड प्रिपेअर करतो। ही आत्ताची मील संपवून आपण सरळ भेटूया जिममध्ये आणि आपला बायसेप ट्रेन वर्कआउट आज हिट करूया। शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बनून राहा। वेलकम बॅक टू द जिम। तर सगळ्यात पहिला आपण घेणार आहे केबल बायसेप कर्ल। तर केबल बायसेप कर्ल घेऊन सुरुवात करूया आपण आजच्या बायसेप ट्रेनिंगला। तर सगळ्यात पहिला आपण घेणार आहे बायसेप केबल कर्ल। ह्याच्यामध्ये मी आता सुरुवातीला लाईट वेट वजन लावलेलं आहे, कारण की मसल वॉर्म होण्यासाठी आणि एक अट्रॅक्शन बनण्यासाठी। तर सुरुवातीला लाईट वेट पासून सुरू करूया आणि हळूहळू हेवीकडे जाऊया। I'm alone but I'm still feeling like someone's with me. It's strange, I know, but I feel like you're here with me, like chasing ghosts. I know you're out there. बायसेप वॉर्म होण्यासाठी आपण आता एक लाईट वेट सेट घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण हळूहळू हेवीकडे वाढवत जाणार आहे। तर आपण दुसरा सेट घेत आहे, म्हणजे टोटल मी 4 सेट घेणार आहे, एक लाईट वेटमध्ये आणि बाकीचे 3 हेवी।
तर केबल कर्लचा आपला हा आता लास्टचा सेट आहे. ह्याच्यानंतर आपण बार्बेल कर्ल घेणार आहे. तर बार्बेल कर्लचा हा आपला पहिला सेट आहे. याच्यामध्ये मी सुरुवातीला 10 किलो घेतलेला आहे. हळूहळू टप्प्यानं आपण वाढवत जाणार आहे. पहिल्या सेटला सुरुवात करूया. ग्रीप आपल्या नेहमी खांद्याच्या लेवलला धरायला लागते. सुरू करूया ह्या साईडला. हे आपला आता दुसरा सेट आहे. ह्याच्यामध्ये वाढवून 15 किलो गेलेला आहे. ह्या सेटला पण सुरुवात करूया. बार्बेल कर्लचा हा आत्ताचा आपला लास्टचा सेट आहे. याच्यात मी आता 20 किलो घेतलेला आहे. लास्टचा सेट एकदम कंट्रोल आणि स्लो डाऊनमध्ये मारला पाहिजे. स्लोमध्ये रेपिटेशन घेणं खूप गरजेचं असतं मसलसाठी. तर बायसेपसाठी असणारा हा आपला तिसरा वर्कआउट आहे. तर मशीन बायसेप कर्ल आता आपण हा घेणार आहे. याचा सेट घेऊन झाल्यानंतर आपण हॅमर कर्ल घेणार आहे. तर ह्या साईडला आपण आता सुरुवात करूया. सेट नंबर हा आपला सेट नंबर आता दुसरा आहे. लेट्स गो स्टार्ट.
आता आपण या वर्कआउट मधला लास्टचा सेट घेणार आहे हॅमर कर्ल. हा लास्टचा वर्कआउट असून त्याच्यामध्ये बायसेपला ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे होते. तर मित्रांनो, हे होते आपले सगळे बायसेपचे वर्कआउट. जर तुम्हाला हे वर्कआउट आवडले असतील तर तुम्ही देखील हे वर्कआउट तुमच्या डेली रुटीनमध्ये इम्प्लिमेंट करा. आणि आपण अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा जर आवडलं असेल तर. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचा वर्कआउट कोणता हवा आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन वर्कआउटसह. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.